नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे. तर आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये सध्या पाऊस देखील सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच उद्या दिनांक आहे 24 मे. तर उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये नेमकी पाऊस कुठे पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला म्हणजे आता काही भागामध्ये संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणि जे आहे छत्रपती संभाजीनगरचे मराठवाड्यातील जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आणि माजलगाव, तसेच जे आहे लातूरच्या भागामध्ये आपलं जे आहे चांगला पावसाचे जोर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पुढील काही तासामध्ये पाहायला मिळेल. तसेच संपूर्ण कोकणपट्टीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, निपाणी जे आहे या सगळ्या भागामध्ये आपल्याला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच जे आहे पुण्यातील पुणे जिल्हा तसेच आल्यानगर भागामध्ये सुद्धा पाऊस सध्या सुरू आहे. तसेच नाशिकच्या परिसरामध्ये तसेच जे आपला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जे आहे, इगतपुरी, नंदुरबारच्या भागामध्ये मालेगाव, तसेच जे आहे अकोले, श्रीरामपूर, वैजापूर, पैठण, जुन्नर, मुरबाड, खेड, तसेच मुंबई, लोणावळा, अलिबाग, पुणे, खेड, तसेच जे आपला बारामती, इंदापूर, पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भाग, बार्शी, लातूर या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे पुढील काही तासामध्ये आणि काही भागामध्ये आता सध्या पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण जे आपल्याला सध्या जो पाऊस पडत आहे, हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस फक्त जे आहे बीड जिल्ह्यापर्यंतच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या बीडच्या नंतर जे आहे जो माजलगाव, आपलं जसं माजलगावपर्यंत पोहोचतं आणि त्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, संपूर्ण विदर्भामध्ये आपला हा पाऊस राहणार नाही. म्हणजे त्या भागामध्ये काय पाऊस हा पडणार नाही. हा पाऊस फक्त बीड जिल्ह्यापासून तर इकडं वरचा भाग म्हणजे पुणे साईड, अहिल्यानगर, तसेच जे आहे सोलापूर भाग, लातूर भाग, तसंच जे आहे छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा या भागामध्येच आपला जे आहे हा जो पाऊस आपल्याला जे आहे हा पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता विदर्भामध्ये नेमकी पाऊस कधी पडणार हा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल. कारण की हा जो पाऊस सध्या पडत आहे हा विदर्भामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. तर विदर्भातील जे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. तर की विदर्भामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये आपला 28 तारखेपासून पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल. 28 ते 2 जूनच्या दरम्यान जे आहे विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे. हा पाऊस फक्त जे आहे सध्या इकडं उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडे सध्या पडत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आता आज रात्री दरम्यान आपण ज्या सांगितल्यानुसार त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान पाऊस पडणार. तर आता उद्या दिनांक आहे 24 मे. तर उद्याच्या दरम्यान जे आहे नेमकी राज्यामध्ये वातावरण कसे राहील. तर उद्याचे आपला जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या परिसरामध्ये पाऊस पडेल आणि त्यानंतर जे आहे सगळीकडे हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी पावसाचे वातावरण या ठिकाणी तयार होईल आणि जे आहे त्यानंतर कोकणपट्टीमध्ये संपूर्ण कोकणपट्टी, मुंबई, पुणे, अहिल्यानगर भाग, नाशिकच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची जोर आपल्याला पाहायला मिळेल. तसेच सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान. उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे जसं आज पाऊस पडला तसंच उद्याच्याला सुद्धा पडणार आहे. पण फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला फक्त जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि इकडं फक्त पाऊस राहील. परंतु थोडा पावसाचे प्रमाण जे आहे आजपेक्षा उद्याच्या दरम्यान पाऊस हा कमी राहील. कारण की आता उद्यापासून पावसाचा जोर हा कमी कमी होत या ठिकाणी जाईल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता फक्त हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तर उद्यापासून जसं आपण आता सांगितलं, उद्यापासून जे आहे पावसाचा जोर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. हा जो पाऊस आपला जे आहे मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि आता मान्सून हा जे आहे केरळमध्ये आता लवकरच दाखल होणार आहे. म्हणजे वेळेपूर्वीच मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल. शक्यतो जे आहे 25 मेलाच जे आहे मान्सून हा केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि जूनच्या जे आहे 7 जूनपर्यंत जे आहे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल आणि 15 तारखेपर्यंत 15 मेपर्यंत मान्सून हा 15 मेच्या नंतर मान्सून हा संपूर्ण जे आहे महाराष्ट्र व्यापायला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं की सध्या जो पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त जे आहे कोकणपट्टीमध्ये गेल्या 2 दिवसापासून खूपच या ठिकाणी पाऊस पडला आणि हा जो पाऊस कोकणपट्टी, मुंबई, पुणेमध्ये
आपल्याला जे आहे पावसाचा जोर हा खूपच या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकीकडे जे आहे उष्णतेची लाट आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे. जसं की विदर्भातील जिल्ह्यामध्ये सध्या काय पाऊस नसल्यामुळे तेथील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे आणि एकीकडे जे आहे पुण्याच्या परिसरामध्ये, मुंबईच्या परिसरामध्ये, नाशिकच्या भागामध्ये, कोकणपट्टीमध्ये सध्या गेल्या 2 दिवसापासून आपल्याला त्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हे जे पावसाचे जे वातावरण आहे सध्या आजच्या दिवस जे आहे आपल्याला आज 23 तारीख आज रात्रीच्या दरम्यान राज्यामधील काही भागामध्ये चांगला विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील फक्त काही भागामध्ये कोकणपट्टी आणि काही भागामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस पडेल. परंतु उद्या फक्त जे आहे रिमझिम पाऊस पडेल. आज जसं पाऊस पडला तसं उद्याच्या दरम्यान पाऊस हा राहणार नाही. उद्या फक्त पावसाचा जोर हा कमी राहील आणि त्यानंतर 25 तारखेला त्यापेक्षाही पाऊस कमी राहील. 26 तारखेला हवामान कोरडे राहील, 27ला हवामान कोरडे राहील आणि 28 तारखेपासून जे आहे शेतकरी मित्रांनो 28 तारखेपासून जे आपला पुन्हा एकदा 28 तारखेला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरच्या भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये पुन्हा एकदा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे शक्यतो जे आहे 1 तारखेच्या नंतर म्हणजे 31 तारखेच्या नंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यतो आपल्याला पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये. तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. मान्सूनपूर्व पाऊस 1 तारखेपासून ते जवळजवळ 5 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नागपूर भाग तसेच जे आहे वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा या भागामध्ये जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त 1 तारखेपासून ते 5 जूनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या फक्त कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. फक्त जे आता गेल्या 2 म्हणजे आज उद्यापासून थोडाफार पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर 28 तारखेला थोडाफार पाऊस आपला कोकणपट्टीमध्ये पुन्हा एकदा 1 दिवस फक्त 28 तारखेलाच फक्त या आपल्या राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील 28 तारखेला कोकणपट्टीमध्ये आणि सोलापूरच्या भागामध्ये 27-28 तारखेला दरम्यान सोलापूरच्या भागामध्ये अजून असाच पाऊस जसा आता पडला आहे तसाच पाऊस आपला जे आहे पुढील 27-28ला पडणार आहे. फक्त 2 ते 3 दिवस जे आहे पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळेल थोडाफार. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो हवामान अंदाज जे आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी हवामान अंदाज पाहिलेला आहे. कोणत्या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो जाणून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे, तुमच्या भागामध्ये पाऊस सध्या पडला का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं आपण पद्धतीने ज्यानुसार आपण अंदाज सांगितलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे किंवा आता जे आहे पुढील काही तासामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तर नांदेडचा भाग, बीडचा भाग या भागामध्ये चांगला, सोलापूरच्या भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये हा जो पाऊस आहे सध्या जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या भागामध्ये आल्यानगर भाग, पुणे भाग, मुंबई आणि कोकणपट्टी आणि सोलापूर भाग या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. हा जो पाऊस सध्या पडत आहे हा पाऊस फक्त याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जास्त राहील. धन्यवाद.